लेडीज, आज आपण बनवलाय चेन असलेला कॉलरचा ब्लाउज. आता बघा, ह्यामध्ये तुम्हाला डीप नेक हवा असेल तर एकदम डीप पण ठेवता येईल, आणि जर तुम्हाला बंद करायचं असेल तर बंद पण तुम्हाला किती पण वापरता येईल. आता बघा, मी हे कितीही डीप केलं तरी ह्याच्यामध्ये अस्तरचा भाग दिसत नाहीये. हा मेन फॅब्रिक दिसतोय. हा ठीक आहे, जो हा कपडा आहे तोच हा दिसतोय. त्यानंतर पुढून हा असा दिसतो, मागून असा बघा, हा एकदम परफेक्ट ब्लाउज बसला. त्यानंतर तुम्ही जर ह्याच्यामध्ये ट्यूबटॉप वापरला तर तुम्हाला ह्याची चेन पूर्ण ओपन ठेवून ॲज अ तुम्हाला जॅकेट पण वापरता येईल. तुम्हाला जॅकेट सारखं पण ह्याला वापरता येईल. मी अस्तर यूज करते कारण मला हे ड्राफ्टिंग जपून ठेवायचंय. तुम्ही न्यूजपेपर किंवा मग चार्ट पेपर यूज करा. ठीक आहे, आता मी हे इथे थोडीशी जागा ठेवून मार्क करते सरळ, कारण जो कागद असतो तो चार्ट पेपर शेप मध्ये असतो, पण ह्याला काही वाकडं तिकडं आहे सगळं. ठीक आहे, हा आता वरती पण एक रेग मारते मी, म्हणजे आपल्याला इवन रेग भेटेल. ठीक आहे, आता जेवढं पण तुमचं अंगावरचं शोल्डर असेल त्याच्या निम्म करून त्यात अर्धा इंच अधिक करायचंय सर्व मापांसाठी. आता माझं शोल्डर आहे 14, त्याच्या निम्म येतं 7, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून ठेवतेय मी, तर ते येतं 7.5 इंच. 7.5 इंचावर मार्किंग करते. आता हे जे उतरवायचं आहे ते सर्व शोल्डर साठी वेगळं वेगळं आहे. तुमचं शोल्डर किती आहे तुम्ही तक्त्यामध्ये बघा, मी स्क्रीनवर तुम्हाला माप देते, त्याच्यानुसार तुम्ही ते टाका. माझ्या मापानुसार माझं शोल्डर 14 आहे, तर मी 1.5 इंच उतरवले. आता हे जे माप आहे हे गळा रुंदीचं माप, तर हे तुम्हाला मी स्क्रीनवर देते, तुम्हाला किती कोणासाठी काय ठेवायचंय. आता माझ्यासाठी मी 2.5 ठेवले, तुमच्यासाठी किती ठेवायचंय ते तुमच्या छातीनुसार मी तुम्हाला स्क्रीनवर देते. जोडायचे हे दोन्ही पॉइंट. आता मुंडा खोलीचं जे माप आहे, मुंडा खोलीचं जे माप आहे ते आपल्याला टाकायचंय तक्त्यानुसार. बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते. स्क्रीनवर तक्ता देते, त्यानुसार तुम्ही ते माप टाका. सरळ आडवी रेघ मारतीये मी. आता आपल्याला उंचीचं माप टाकायचंय. तुमची जी काही पुढच्या भागाची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचे तुम्हाला. माझी पुढची उंची आहे 14.5 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून म्हणजे 15.5 वर मार्किंग करते मी. आता बघा, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल पुढची उंची मागची उंची, तर माप कसं घ्यायचं त्याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर सरळ आडवी रेघ मारूया. आता इथे आपल्याला छातीचं माप टाकायचंय. बघा, संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घ्यायचंय तुम्हाला सर्व मापांसाठी. आता माझ्या छातीचा चौथा भाग येतो 8 इंच, त्याच्यामध्ये पाऊण मिळवलं होतं 8.25, तर त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन देते मी. तुम्हाला हवं असेल तुम्ही 2 इंच मार्जिन देऊ शकता. त्यानंतर कंबर घेराचा चौथा भाग, ठीक आहे, माझा 6.5 येतोय, त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 इंच. तुमचा जेवढा पण चौथा भाग येईल कंबर घेराचा तो तसाच्या तसा टाका. आपल्याला इथे टक्स वगैरे घ्यायचा नाहीये. जिथे टक्स घ्यायचंय त्या ब्लाऊज मध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगेन, पण या ब्लाऊजला आपल्याला टक्स घ्यायचा नाहीये, मागचा टक्स घ्यायचा नाहीये. आता बघा, या आणि या पॉइंटचा आपल्याला मध्य काढायचा आहे सर्व मापांसाठी. बघा, ह्या दोन्ही पॉइंटचा मी मध्य काढतीये. आता मध्य काढल्यानंतर तुमचं जेवढं हे शोल्डर आहे, जेवढं पण हे माप आहे त्या मापापेक्षा हे माप आणि हे माप अर्धा इंचानी कमी असतं. म्हणजे तुमचं हे जेवढं पण माप असेल अर्धा इंच कमी, अर्धा इंच कमी. माझं हे 7.5 आहे, मग हे 7 आणि 7 येणार. ठीक आहे, तुमचं जेवढं आहे तुम्ही बघा किती आहे वरती, त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करून तुम्ही ठेवा. मी इथं 7 इंच ठेवतीये कारण माझं वरचं 7.5 आहे. जोडूयात आपण ह्याला असं तिरप. आता हे जोडल्यानंतर इथून तिरप किती घ्यायचंय, तर छोट्या मापासाठी 1.5 इंच घ्यायचंय, म्हणजे 40 छातीपर्यंत 1.5 इंच घ्या, आणि 40च्या पुढच्या छातीसाठी 1 इंच घ्या. बघा, आता ह्याला मी जोडती असं फ्रेंच कर्व पकडून. हा आपला फायनल मुंडा नाहीये, लक्षात घ्या. पुढचा भाग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसरा मुंडा इथे असा मर्ज करावा लागतो. आता हा भाग पूर्ण झाला आपला.
हे आपण बाजूला ठेवूया आणि पहिले पुढचा भाग बनवून घेऊया, मग ह्याला मागच्या भागाला आपल्याला कट करायचंय. याच अस्तरचा वापर करतेय. बघा इथेच मी आडवी रेघ मारतीये आणि ही जी रेष मारली होती मी उभी तिलाच मी कंटिन्यू करते. बघा जेव्हा मी हे अस्तरवर कट करते तेव्हा मी ते कटिंग ठेवून देते, मग ते चुरगळल्यानंतर तरी मला इस्त्री करून परत यूज करता येतं. पेपर वगैरे फाटतात, त्याला मेंटेन ठेवायला खूप त्रास होतो. न्यूजपेपरची खूप तामझाम असते किंवा चार्ट पेपरची, ह्याचं काही टेन्शन नसतं. ठीक आहे, आता जेवढं पण शोल्डरच्या निम्म आहे बघा, हे वरच्या फिटिंगचं वगैरे माप आहे, ह्याला तुम्ही इग्नोर करा. ठीक आहे, वाटल्यास मी एक प्लेन पेपर इथे ठेवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, चल आता जे काही शोल्डरच्या निम्म मागे घेतलं होतं 7.5 इंच तेवढंच मी पुढे पण ठेवतेय. तुमचं जेवढं पण शोल्डरच्या निम्म होतं त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता त्यानंतर बघा जेवढं तुम्ही मागे उतरवलं होतं सेम पुढे पण तेवढंच उतरवायचंय. मी पण 1.5 इंच उतरवलं, तर गळारुंदी मागे जेवढी घेतली होती तेवढीच तुम्हाला पुढे पण घ्यायची आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडायचे. आता हे तिरपं जोडल्यानंतर लक्षात घ्या, मागची मुंडाखोली जेवढी ठेवली होती सेम टू सेम पुढची मुंडाखोली आपल्याला तेवढीच ठेवायची आहे सर्व मापांसाठी. तुम्हाला मी तक्ता शेअर केलाय, त्याच्यामध्ये बघा तुमची कशी मुंडाखोली आहे ती मागच्या भागाला. आता आडवी रेघ मारल्यानंतर या दोघांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. काढूयात मध्य आपण ह्याचा. आता मध्य काढल्यानंतर इथून सरळ टेप पकडतीये मी आणि मला उंचीची मार्किंग करायची आहे. आता बघा मला उंचीची मार्किंग करायची गरज नाही, कारण बरोबर इथे 15.5 इंचावर आलंय माझं. एकदम कट टू कट आहे, म्हणजे खालपर्यंत बरोबर 15.5 आहे. सो मी इथे सरळ रेघ मारून फक्त हे खालची एक रेष इवन करणार आहे. त्यानंतर टक्स पॉइंटचं माप अधिक अर्धा इंच घ्यायचंय आपल्याला. तर माझा टक्स पॉइंट आहे 9.25, तर त्याचा अर्धा इंच अधिक करून मी 9.25 वर मार्किंग करते. ठीक आहे, उंची झाली आपली आता. ठीक, आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. त्यानंतर आता जेवढं मागे ठेवले आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच सेम ठेवायचंय तुम्हाला. छातीचा संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच. बघा 1.5 इंच मार्जिन दिली होती मी मागे, सेम 1.5 इंच देते. आता इथे कंबर घेरामध्ये तुम्हाला किती मिळवायचंय तर मी तुम्हाला स्क्रीनवर चार्ट देते, त्या चार्ट नुसार तुम्हाला मिळवायचं. त्या कंबर घेराचा चौथा भाग करायचा आणि त्या चौथ्या भागामध्ये चार्ट नुसार तुम्हाला ते माप मिळवायचंय. आता माझ्या मापानुसार मला माझं मीडियम आणि नॉर्मल कप साईज मध्ये येतं, तर मग मी 2.5 इंच मिळवणार आहे. तर बघा 6.5 कप माझं कंबर घेराचा चौथा भाग आहे, त्याच्यामध्ये मी 2.5 मिळवतीये. 1, 2, 2.5. मग 9 इंचावर मार्किंग करते मी. 1.5 इंच देणार आहे मी मार्जिन. बघा मागे जेवढी मार्जिन दिली तेवढीच आपल्याला पुढे मार्जिन द्यायची आहे, म्हणजे अनइवन नाही होणार आपलं. जोडूयात हे दोन्ही पॉइंट. आता हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार बनवायचा. बघा हे जेवढं माप आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा करून इथलं माप ठेवायचंय तुम्हाला. सगळ्यात पहिले याचा मध्य काढूयात आपण. बघा जे इथे उतरवलंय मी, इथून मुंडा खोलीची रेषा, ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. बघा मध्य काढलाय मी. आता हे किती आहे माझं 7.5. तुमचं जेवढं पण असेल त्यातनं अर्ध वजा करून ठेवा, म्हणजे 7.5 होतं तर मी इथे 7 इंच ठेवतीये. आता बघा सेम इथे नाही ठेवायचं, मागच्या भागाला आपण ठेवलं, पुढचा भाग आपला थोडासा आतमध्ये असतो, इथे चुण्या यायची शक्यता असते, म्हणून इथे अर्धा इंच वजा न करता 1 इंच वजा करायचंय आपल्याला.
बघा इथे मी 1 इंच वजा करते, तर माझं 6.5 ठेवणार आहे मी इथे, 6.5 ठेवलंय मी इथे. आता हे जोडल्यानंतर इथून तिरपं किती जायचंय, 1.5 इंच 40 छातीपर्यंत, आणि त्याच्या पुढच्या छातीपासाठी 1 इंच तिरपं जायचंय तुम्हाला. बघा फ्रेंच कर्व घेते मी असा, कुठून कुठे मर्ज होतोय ते बघा व्यवस्थित, आणि मग छान असा आकार द्या. आता बघा आपल्याला गळ्याचं माप टाकायचंय. आता गळ्याचं माप काय असतं, जेवढी पण तुमची गळा रुंदी मिळाली आहे तुम्हाला, तर 40 छातीपर्यंत त्यामध्ये 1.5 इंच अधिक करून तुम्हाला इथे ठेवायचंय, आणि 40 छातीच्या पुढच्या मापासाठी त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचंय. बघा माझं 2.5 आलं होतं हे, तर मी इथे 2.5 प्लस 1.5 ठेवणार आहे. म्हणजे मी एकदा 2.5 वर मार्किंग केलं, त्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग केलं. बघा हा माझं फायनल आहे. त्यानंतर ह्याला मी जोडते असं बरोबर. मला 90 अंशाचा कोन बनवायचा इथे. आता इथे पण 90 अंशाचा कोन बनवायचा आपल्याला. जोड. आता हा जो गळा आहे पुढचा, तो जास्त खड्ड्यात नाही घालवायचा, म्हणजे तुम्हाला इथे अगदी इथे नाही गेला पाहिजे. हा तुम्हाला खूप खूप जपून आकार द्यायचा आहे. ठीक आहे. काही लोक एकदम असा असा खोल आकार देतात, तर तसं नका करू. कॉलर जोडताना खूप प्रॉब्लेम होतो. आता गळ्याचा आकार तयार आहे आपला. त्यानंतर आपल्याला टक्स बनवायचा आहे. आता टक्स बनवताना बघा, जेवढा पण तुमचा स्क्रीनवर दाखवतेय मी छातीचा 10वा भाग, तेवढा तुम्ही इथे ठेवा. तर मी माझं 3.25 येते. त्यानंतर त्या मापामधून अर्धा इंच वजा करून हे माप ठेवायचं, म्हणजे ह्याच्यातून वजा करून अर्धा इंच इथलं माप ठेवायचं आपल्याला. जेवढं इथे तुमचं माप असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथलं माप. आता अधिक किती केलं होतं तुम्ही कंबर घेरामध्ये, तेवढं माप इथे मार्किंग करायचं. आता मी 2.5 मार्किंग केलं होतं, मी 2.5 मिळवलं होतं, म्हणून मी इथे 2.5 मार्किंग करत आहे. त्यानंतर आपल्याला ह्याला जोडायचंय. जोडल्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य काढायचा आहे. आता या दोन्ही पॉइंटचा मध्य काढायचा आपल्याला. सेम या दोन्ही पॉइंटचा मध्य काढायचा आहे. बघा प्रिन्सेस लाईन बनवतोय आपण. त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी बाहेर जायचे सर्व मापांसाठी. इथून 1/2 इंच बाहेर जायचे सर्व मापांसाठी. जोडूयात आपण हे पॉइंट. ह्याला थोडासा हलका गोलवा आकार द्या. त्यानंतर आता ही रेघ किती आहे ती बघायची आपल्याला. 5.5. सेम ती पण लाईन आपल्याला 5.5 पर्यंत मार्किंग करायचं. बघा बरोबर मी गोल गोल फिरवले आणि 5.5 जिथे येईल तिथे मार्किंग केले. आता किती येते हे, बरोबर अर्धा इंच. आता इथं जेवढं माप येईल त्याच्या डबल इथे मार्किंग करायचंय तुम्हाला सर्व मापांसाठी. बघा मी 1 इंचावर मार्किंग करते, कारण माझा अर्धा इंच आलं. तुमचं जेवढं पण येईल त्याच्या डबल तिथे मार्किंग करा. आता त्याला जोडूयात आपण. आता जेवढं इथे आलंय तेवढंच इथे उतरवा सर्व मापांसाठी. बघा मी अर्धा इंच उतरवतीये, माझं अर्धा इंच आलं होतं. त्यानंतर त्रिकोणी गुणे घ्या. आता बरेच जण म्हणतात मॅम आमच्याकडे त्रिकोणी गुणे नाही आहे, काय करायचं आम्ही. ठीक आहे, हे बघा हे न्यूज साधं कुठलंही पान घ्या. ठीक आहे. आता हे पान आहे जे बरोबर मी मार्जिन, बाहेरची जी मार्जिनची रेषा आहे ना त्याला बरोबर समांतर ठेवते. बघा दिसतंय. आता जसं पण इथे पॉइंटच्या खाली रेष बनतीये, बनवा. ठीक आहे, सगळ्यात सोपं झालं. आता आपल्याला इथला टक्स बनवायचा नाही. इथे राहिलं अर्धा इंच. इथे कंपल्सरी सर्व मापांसाठी अर्धा इंच वर जा. मग माझं अर्धा आलंय म्हणून मी अर्धा वरती जाते असं काही नाहीये. इथे सर्वांनाच अर्धा इंच वर जायचंय. तुमचं इथे पाव जरी आला असेल इथे अर्धा इंच वर जा. जोडूयात हे दोन्ही पॉइंट. आता जोडल्यानंतर
हा जेवढा टक्स आहे त्याच्या निम्मा आपल्याला इथे द्यायचं, पण ज्यांचे नॉर्मल कप साईज आहे त्यांच्यासाठी, ज्यांनी वरचा तक्ता युज केलाय कंबर घेराचं माप मिळवण्यासाठी, त्यांनी पाऊण इंचाचे टक्स द्या सर्व मापांसाठी. ठीक आहे. आता माझं बघा ह्याच्या निम्म येते 1.25 इंच. हा जेवढा पण तुमचा टक्स असतो त्याच्या निम्मा आपला वरचा टक्स असतो. 38 छाती पर्यंत तुम्हाला 2 इंच वरती जायचंय, तिथून पुढच्या सर्व मापांसाठी तुम्हाला 2.5 इंच वरती जायचंय. आता मी 2 इंच वरती जातीये, बघा 2 इंच. ठीक आहे. आता हे जे 2 इंच वरती गेली आहे त्याला इथून मी मार्क करणार आहे असं. आता इथून अर्धा इंच डिस्टन्सवर, कारण फिटिंगची रेषा आहे आपली ही, कारण तिथं बाही बसणार आहे, इथे मी 1.25 इंचावर मार्किंग करते. आता तुमचं जेवढा पण टक्स असेल 1.5 इंचाचा किंवा मग 1 इंचाचा, पाऊण इंचाचा, तर तुम्ही तिथे मार्किंग करा. ठीक आहे. बघा आता ही रेष मी जरा जास्त लांब घेतलीये. आता या रेषेला आणि त्या रेषेला मोजायचे सेम करायचे. बघा 5.25 इंच, सेम हिला पण आपल्याला 5.25 वर मार्किंग करायचं. आता मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे छान छान गोल गोल मुंड्याचा आकार द्यायचा नवा. बघा नवा मुंडा बनला आपला. ठीक आहे. आता इथला मधला टक्स घ्यायचा आहे आपल्याला. मध्ये आपली फ्रंट ओपनिंग आहे ना, तर छोट्या मापासाठी तुम्ही पाव आणि 1 रेष घ्या, आणि मोठ्या मापासाठी, मध्यम मापासाठी तुम्ही अर्धा इंच घ्या. म्हणजे इकडे मी पाव आणि 1 रेष घेतले, पाव आणि 1 रेष घेतले. अजून माझ्यापेक्षा मोठं माप असेल, म्हणजे 32 पासून 38 पर्यंतचं माप असेल, इकडे अर्धा इंच घ्या. आणि 38 पासून म्हणजे 39, 40च्या पुढचं जेवढं पण माप असेल, तर इकडे पाऊण इंच, इकडे पाऊण इंच असं घ्या. ठीक आहे. हा टक्समुळे शेप खूप सुंदर येतो ब्लाउजला. बघा आता आपले सगळे टक्स बनले. ह्याला आपण मर्डर करूया तसं. बघा खालचा मुंडा आहे तो आपला ऍक्च्युअल मुंडा आहे, तो कट करायचा आहे आपल्याला. त्यानंतर मी हे असंच कट करते. बघा शोल्डरचं रेषा जी आहे ती मी कट करते. त्यानंतर बघा आपल्याला इथे हुकलूक पट्टी ऍड करायची आहे, तर त्यासाठी मी हे माप इथे एक्स्ट्रा ठेवलंय. तर या मापामध्ये आपल्याला डार्ट मायनस केल्यानंतर हुकलूक पट्टीचा ऍड करायचंय. ठीक आहे. पहिले आपण गळा कट करून घेऊया. आता हा डार्ट मायनस करण्यासाठी हा डार्ट कापावा लागेल मला. बघा कट केलंय ह्याला मी. आता कट केल्यानंतर या दोन्ही पैकी कुठली तरी एक रेघ कापायची आहे तुम्हाला. कुठलीही एक रेघ कापा आणि ह्याला बरोबर वरती दुसऱ्या रेषेवर ठेवतीये मी. असं ठेवलं. याला करूया आपण स्टेपर. बघा जोडलंय हे. आता आपल्याला हा जो डार्ट आहे तो मायनस करायचा आहे. त्यासाठी मी ही रेषा कापतीये इथली वरची,
आणि वरची रेषा कापून मी इथे खालच्या रेषेवर, खालच्या पॉइंटवर ठेवते. बघा जो मुंढ कापला होता बरोबर माझं तिथपर्यंतच गेलंय, त्याच्यापेक्षा कमी जास्त काही झालेलं नाहीये. ठीक आहे, बघा आता ह्याला पण आपण स्टेपल करूया. ठीक आहे, आता मी हा मुंडा कट करून घेतेय कारण माझा डार्ट मायनस झालाय. बघा आता इथून आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायची, आपल्याला हुक पट्टी पुढे बनवायची आहे. तर त्यासाठी हुक पट्टीसाठी मार्जिन आपण ऍड करूया अर्धा इंच. तसं हे आपण मेन फॅब्रिकवर पण करता आलं असतं, पण मला हे ठेवून द्यायचं असंच, सो नंतर माझ्या लक्षात राहील नाही राहिली. बघा अर्धा अर्धा इंच मी मार्किंग करते रेषेच्या बाहेर आणि मग हे सगळे पॉइंट्स मी जोडतीये. जोडल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा. बघा एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकतेय मी हा. आता याच्यामध्ये आपल्याला तुम्ही वन टक्स बनवायचं असेल तर तुम्ही ह्याचा वन टक्स बनवू शकता, पण आपल्याला प्रिन्सेस लाईन बनवायचं आहे. तर याला प्रिन्सेसचा आकार देऊयात आपण. सगळ्यात पहिली ही जी रेष आहे ज्याच्या एकावर एक गेलोय आपण, त्या रेषेच्या अर्धा इंच खाली मार्किंग करायचं सर्व मापांसाठी. त्यानंतर ही जी रेषा आहे ऍक्च्युअल रेषा इथेपर्यंत बुबीस पर्यंत, त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर घेतल्यानंतर ह्याच्यापासून वरती पाव इंच जायचंय सर्व मापांसाठी. आता मात्र हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे. बघा जिथे हे दोन पॉइंट जोडले जातील ना, ते स्टेपलर मुळे सरकतंय मे बी. ठीक आहे, हा आता मी हा प्रिन्सेसचा आकार दिलाय. कट करूयात ह्याला. आता ह्याला कट करताना मोठा टास्क आहे कारण सगळीकडे पिन्स आहेत, अतिशय अल्लात कट करावं लागेल मला. ठीक आहे, आता हा जो भाग आहे ह्याचं मी स्टेपलर काढते इथलं मधलं. बघा हा जो भाग आहे एक्स्ट्राचा तो मी कट करते इथे एकदम अल्लाद. बस आता हे जे प्रिन्सेस आहे बघा आपलं असं जोडलं जाईल. ठीक आहे, आता ह्याला बाजूला ठेवूया. ह्याला बाजूला ठेवूयात, आपण मागचा भाग रेडी करून घेऊया. आता मागच्या भागामध्ये कंपल्सरी पाव इंच उतरावायचे सर्व मापांसाठी. इथे कंपल्सरी पाव इंच उतरवायचे सर्व मापांसाठी. मग जिथे तुम्ही पाव इंच उतरवलंय तिथे तुम्हाला मागचा भाग ठेवायचा. बघा मी इथे बरोबर असा मार्जिनला असं समांतर ठेवतीये. ठेवल्यानंतर याला असं इथे मार्जिनला आणि इथे मार्जिनला मार्किंग करायचं. दॅट्स इट. बघा हे मर्ज करायचंय मागच्या मुंढ्यामध्ये. झालंय मर्ज. आता हे जेवढं आलंय तेवढंच मी इथे ठेवणार आहे, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल. बघा पाऊण आलंय तर मी इथे
अर्धा इंच ठेवणार आहे. तुम्हाला ब्लाऊजची उंची किती हवी आहे त्याच्यावर आहे. बघा जर मी अर्धा इंच ठेवलं तर मला किती ब्लाऊजची उंची मिळेल मी तुम्हाला सांगते. बघा आता इथून जर मी अर्धा इंच स्टिच केलं, इथून बरोबर मला 13 इंच ब्लाऊजची मागची उंची मिळेल, जी की माझी आहे. ठीक आहे, ह्याला असं मर्ज करून टाका. ओके ठीक आहे. आता ह्याला कट करायचे आपण. चला कट करूयात हे. आता आपले तिन्ही भाग रेडी आहेत. हे बघा, बाहीच्या ड्राफ्टिंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि तसंही मी क्लासमध्ये खूप सारे प्रकार तुम्हाला बाहीचे शिकवलेत. खूप साऱ्या पद्धतीने बाही कटिंग कशी करायची शिकवली, त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. आता याची जी कॉलर आहे ती मागचा आणि पुढचा भाग जोडल्याशिवाय आपल्याला बनवायची नाहीये. आता बघा आपण कशा पद्धतीने मेन फॅब्रिकवर ठेवलंय. मी अस्तर कट करताना फक्त प्रिन्सेस जिथे जोडतात तिथेच दोन्ही बाजूला मार्जिन दिले. बाकी जे दोन्ही भाग आहेत म्हणजे हाताचा भाग आणि पाठीमागचा भाग, ते दोन्ही भाग जसेच्या तसे ठेवून मी कट केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला मी अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्याला एकमेकांना पाचची टीप मारून जोडून घेतले, जसं आपण नेहमी जोडतो. बघा आता ह्याचे जे प्रिन्सेस लाईन आहेत ते जोडायचे आपल्याला. सगळ्यात पहिले एकदम हलक्या हाताने तुम्हाला माप बघायचंय, दोन्ही बाजू एकमेकांना पुरतायत का. बघा एकसारख्या आहेत. आपल्याला शिवताना जरा पण कोणतीही बाजू ओढायची नाहीये, कमी जास्त होऊ शकतं. बघा एकदम परफेक्ट साईजमध्ये आपलं कट झालेलं आहे. त्यानंतर हलक्या हाताने अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आपण शिवून घ्यायचं आहे. बघा सगळीकडे आपण अर्धा इंच मार्जिन ठेवली. जर तुम्ही पाव इंचावरून शिलाई मारली तर तुमचं ब्लाऊज बरोबर फिटिंगला येणार नाही. त्यामुळे अर्धाच इंचावरून तुमची शिलाई आली पाहिजे. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही अर्धा इंचावरून खडूनी मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावर शिलाई मारा. बघा मी डबल टिप मारली आहे इथे. सेम दुसरा भाग पण मी सेम तसाच रेडी करून घेतला आहे. बघा नॉचेस मारते मी 3-4 नॉचेस मारल्यात, कारण हा जो गोलवा भाग आहे तो अंगाला एकदम व्यवस्थित बसेल ह्यासाठी 4 नॉचेस मारल्यात मी. आता सेम पुढचा भाग तसाच तयार करून घेतला आहे, दुसरा पण. समोरासमोर 2 भाग आपले तयार झालेत. आता तयार झाल्यानंतर आपल्याला या दोन्ही भागांना सगळ्यात पहिले कमरेकडे पट्ट्या लावून तयार करून घ्यायचं आहे, तरच आपल्याला ह्याला चेन लावता येते. आता बघा ह्याचा बघा आतला अस्तरचा भाग दिसतोय आणि आपण तो दिसू नये त्यासाठी काय करायचं आहे ते पण आपण बघूयात. सगळ्यात पहिले ह्याची पट्टी लावून घेऊयात कमरेची. आता कमरेची पट्टी लावण्यासाठी तुम्ही पट्ट्या बऱ्यापैकी मोठ्या साईजच्या घ्या, जास्त छोटी पट्टी लावायची नाही आहे, नाहीतर ती पट्टी लावण्यात काही पॉईंटच नाही आहे. इथे जिथे प्रिन्सेस आपला जोडलं गेलं आहे तिथे मी एक मोठी चूण घेतली आहे, कारण वरच्या बाजूने जेव्हा आपण ती पट्टी शिवतो त्यावेळेस ती खेचली जाऊन खूप अशी विचित्र बसते. त्यामुळे मग प्रिन्सेस लाईन जिथे आहे तिथे चांगली मोठी चूण घ्या पट्टीला. त्यानंतर दाबटीप मारायला विसरायचं नाही आहे. आता दुसऱ्या बाजूची पण पट्टी जोडते आहे मी. आता ह्याला फोल्ड करून मी टीप का नाही मारली, कारण दोन्ही बाजूला मी 5ची टीप मारली आहे फोल्ड केल्यानंतर एकाच वेळी. ह्याला पण बघा समोरच्या बाजूला मी दाबटीप मारते आहे. आता दोन्ही बाजूला
फोल्ड करून मी 5ची टीप मारते. खरं तर मी शूट करताना नंतर विसरले होते, ह्याला मी हात शिलाई करायचे विसरले होते. मी तसंच शूट केलं आहे ह्याचं. आता ही जी 5ची टीप आहे ही तुम्ही हात शिलाई केल्यानंतर उसवून टाका. ठीक आहे. आता दोन्ही बाजूला 5ची टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे त्याचे 2 तुकडे काढायचे आहेत. आता ते किती कट करायचे आहेत, तर जवळपास तुमचा ब्लाऊजचा अर्धा भाग जेवढा असेल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ते कापड घ्यायचे, म्हणजे तुमच्या गळ्याचा भाग जेवढा कवर होईल तेवढा. बघा मी दाखवते आहे. ही जी चेन आहे बघा, ही मी कापली आहे वरतून. ही कोणती चेन आहे, जी आपण झिपरवाली हुडी असते किंवा मग स्वेटशर्ट वगैरे असतं ना, त्याची जी चेन आहे ती आहे. ही दोन्ही बाजूनी ओपन होते. सो बघा मी 5 इंच घेतले. तुम्ही थोडंसं जर मोठं माप असेल तर थोडं जास्त घ्या. बघा माझा अर्धा ब्लाऊज त्याच्याने कवर झाला आहे, पुढचा भाग दिसलं. तर आता ह्याला मी 2 शिलाई मारते फोल्ड मारून, जेणेकरून आतमध्ये जेव्हा मी ह्या पट्टीला हात शिलाई मारेल त्यावेळेस धागे वगैरे निघणार नाही. बघा हा कापड लावणं खूप गरजेचं आहे, कारण जर आपण डीप नेकसारखं जर तो ब्लाऊज घातला तर आतमधला अस्तरचा कपडा आपल्याला बिलकुल दिसला नाही पाहिजे. आता त्या बाजूला मी एकच बाजूला फक्त खाली शिलाई मारून घेतली आहे ह्याला पट्टीला दुमडून. म्हणजे बघा पट्टीचे 4 बाजू आहेत, त्यातल्या 2 बाजू आपण शिवून घेतल्यात दुमडून. आता या पट्टीचा जो सरळ भाग आहे त्या सरळ भागावर सरळच्या सरळच आपल्याला हे ठेवायची आहे, झिपर ठेवायचं आहे. आणि झिप ठेवल्यानंतर आपल्याला बघा सरळ भाग त्या झिपरवर ठेवून ब्लाऊजचा हुकलूक पट्टीचा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे. चेन जोडताना तुम्ही नेहमी पहिले 5ची टीप मारा. कन्फर्म करा की तुमची चेन बरोबर शिवली गेली आहे. बघा मी झिपर खाली घेते आहे. त्यानंतर चेनच्या बाजूने शिवल्यानंतर जेव्हा तुम्हाला कन्फर्म होईल की व्यवस्थित टीप मारली गेली आहे, छान जोडलं गेलं आहे, पुढच्या बाजूने काही प्रॉब्लेम नाही आहे, चेनवर खाली पण होती आहे, ठीक आहे, तर तसं झालं कन्फर्म केलं की मगच तुम्ही नंतर पक्कीवाली शिलाई मारा. ठीक आहे. आता मी ह्याला पक्कीवाली शिलाई आत्ता मारली आहे. पहिले मी ह्या ज्या 2 टिपा मारल्या होत्या ते 5ची टीप मारली होती. बघा लॉक करायला विसरायचं नाही आहे, नाहीतर तुमची चेन जी आहे ती उसवली जाऊ शकते. ठीक आहे. झिपरला ॲडजस्ट करा शिवताना. आता ते झिपर खूप जास्त मोठं होतं, मी त्याला कट केलं आहे. ते हँडल करायला खूप प्रॉब्लेम होत होता. ते जवळजवळ हाफ मी कट करून टाकलं आहे. आता दुसऱ्या बाजूला मात्र जोडताना काय करायचं आहे, पट्टीला मी फोल्ड नाही केलं आणि कुठली शिलाई नाही मारली. जे आपण कापड काढली होती पट्टी होती ना मेन फॅब्रिकची, त्याला मी तसंच्या तसं घेतलं आहे. बघा आता इथे मी पिना का लावती आहे, कारण आपल्याला जो गळ्याचा भाग आहे त्याला कट करायचा आहे. जो आकार आहे मेन गळ्याचा तो आपल्याला आतल्या पट्टीचा कट करायचा आहे. आता कट केल्यानंतर दुसरा भाग जोडताना बघा मी पट्टी अशीच घेतली आहे आणि त्याच्यावर मी सरळ ठेवून ते झिपर शिवून घेतलं आहे. आता खाली जे आहे थोडासा पट्टीचा भाग एक्स्ट्रा सोडायचा आहे झिप शिवताना एक्स्ट्रा भाग मी का ठेवला आहे, कारण ही पट्टी आपण फोल्ड केलेली नाही आहे, लक्षात घ्या. हिला अजून आपल्याला फोल्ड करायचं आहे. आता शिवल्यानंतर सरळ भाग जो आहे तो चेनच्या बाजूला ठेवायचा आहे, उलटा भाग वरती आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने बघा फोल्ड झाल्यावर आपल्याला चेन बरोबर एकसारखी दिसतीये का, खालच्या बाजूनी बसतीये का, वरती कमी जास्त होऊ दे,
काहीच फरक पडत नाही, वरती आपल्याला कट करता येतं. पण खालच्या बाजूनी कमी जास्त होऊ देऊ नका, खालून एकदम परफेक्ट समान, म्हणजे त्या बाजूचा भाग जो जोडला गेला आहे त्याच्या एकदम बरोबर वरती हा भाग ठेवून तुम्हाला जोडायचा आहे. झिपर ॲडजस्ट करते मी इथे. शिवताना झिपर वर खाली करत राहा, जेणेकरून तुम्हाला शिवताना त्रास नाही होणार, नाही तर तुमचं सुई तुटायची शक्यता आहे. आता बघा हे जोडून झालंय व्यवस्थित. आता जोडल्यानंतर ही जी पट्टी आहे तिला आपल्याला फोल्ड करायचं आहे. बघा खालच्या बाजूनी पहिले फोल्ड मारून शिवते मी. ॲक्च्युली ह्या कापडाचे खूप जास्त धागे निघत होते आणि ही कापड पण बरोबर नाही आहे, ह्याची क्वालिटी एकदम बकवास आहे. सो मी ह्याला पहिले एक फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आणि नंतर दुसरा फोल्ड मारून शिलाई मारून घेतली. ते हातातून सटकत होतं खूप जास्त. तर असे 2 फोल्ड मारून मी खालच्या बाजूनी शिवून घेतलंय. बघा खाली कुठला कपडा अडकला नाही ना, ह्याची मी खूप खबरदारी घेतली आणि मगच मी त्या बाजूला शिलाई पूर्ण केली आहे. आता साईडनी पण शिवून घेते 2 फोल्ड मारून. आणि हे जे कापड आहे त्याला आतल्या बाजूनी तुम्ही हातशिलाई करून जोडून टाका. एकदम आल्हाद हातशिलाई मारा, वरच्या बाजूनी ती दिसली नाही पाहिजे. आता ह्याला पण पिन लावून आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. बघा तुमचा पूर्ण गळ्याचा आकार कवर होईल तेवढी तरी पट्टी तुम्हाला ती घ्यायची आहे आतमध्ये, जी आपण कापड घेतलं. ह्याचं काही फिक्स माप नाही आहे, ही आतली पट्टी आपल्याला किती घ्यायची आहे. कारण जेव्हा तुम्ही पूर्ण गळ्यात ओपन ठेवाल, जॅकेटसारखं वापराल, तेव्हा ती छान नाही दिसणार. जर तुम्ही अर्धवट ठेवलं आहे तर अर्धा कपडा अस्तरचा दिसेल. ठीक आहे, आता बघा गळ्याच्या बाजूनी जो कपडा आहे आतला त्याला मी शिवून जोडून टाकते आहे, जेणेकरून जेव्हा आपण कॉलर जोडू त्यावेळेस तो मागे पुढे नको व्हायला. बघा तिकडचा कपडा पण जोडायचा आपल्याला बरोबर गळ्याच्या भागाला. आणि जोडून झाल्यानंतर चेन एकदम परफेक्ट एकमेकांवर ठेवायची आहे आणि गळा कमी जास्त होऊ द्यायचा नाही आहे, बरोबर एकसारखा कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त खाली कट करू नका, बघा फक्त एकसारखा येतोय का एवढंच बघा. आता बघा इथे थोडंसं 1/2 इंच माझा गळा वर खाली झाला होता, सो मी थोडंसं चेनच्या बाजूनी कट केला आहे, अगदी थोडंसं कट केलं आहे. त्यानंतर जिथे कट केलं होतं तिथं मी पुन्हा शिलाई मारून घेतली आहे, कारण कपडा इकडे तिकडे सरकतो मग. आता हे झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत. ठीक आहे, शोल्डर जोडण्यासाठी तुम्हाला बरोबर अर्धा इंचावरून शिलाई मारायची आहे. आपण अर्धा इंच मार्जिन सोडली आहे, त्यामुळे फक्त अर्धा इंचावरूनच तुम्हाला शिलाई मारायची आहे, कमी किंवा जास्त करू नका. जर बिगिनर असतील त्यांनी पहिले डॉट डॉटवाली किंवा मग डायरेक्ट खडूनी तुम्ही रेश मारून घ्या आणि मग त्याच्यावर शिवा. मी डबल टिप मारते इथे. आता दोन्ही बाजूची शोल्डर पट्टी जोडल्यानंतर आपल्याला ह्याचं शोल्डरचं आणि गळ्याच्या भागाचं पूर्ण माप घ्यायचं आहे आणि मग ह्याची कॉलर बनवायची आहे. कॉलर कट कशी करायची याचं संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. बघा कापड किती व्यवस्थित बसलंय आपलं. आता बघा हे जे झालं आपलं, ह्याच्यामध्ये आपल्याला कॉलरचं माप घ्यायचं आहे. पहिले सगळ्यात पहिले मी हे बघतेय, हे बघा हे जे चेन आहे इथपासून आपल्याला ह्याला हाफ करायचं असं. ठीक आहे, मग नंतर अर्ध केल्यानंतर याला आपल्याला पिन लावून सिक्युअर करायचं आहे. आता आपल्याला जे कॉलरचं माप घ्यायचं आहे ते हाफ घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि हे माप घेताना जर चुकलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली कटिंग कॉलर करताना पण चुकणार आहे आणि मग कॉलर बसवताना पण चुकणार आहे. तर हे तुम्ही कसंच नाही चुकू शकत, माप घेताना तुम्हाला जरा पण चूक करायची नाही आहे इथे. तर मी पिन लावून घेते ह्याला. तुम्हाला मी जी क्लासमध्ये कॉलर शिकवली होती, ठीक आहे, शर्ट कॉलर, त्याची कटिंग आणि ह्याची कटिंग खूप वेगळी आहे, कारण ही ब्लाऊजला लावतो आपण, त्या ब्लाऊजची कटिंग आणि ह्या ब्लाऊजची कटिंग
तर आता बघा, ह्याला बरोबर मी पाव इंचावरून लावणार आहे कॉलर. ठीक आहे, सो मी संपूर्ण पाव इंचावर मार्किंग करून घेतेय की मी कुठे कॉलर माझी बसवणार आहे, तुम्हाला दिसण्यासाठी. नाहीतर मी अंदाजे माप घेतलं असतं तसंच. बघा, आता मी हे जे पाव इंचावरून माप घेणार आहे तिथे मी मार्किंग केलंय. आता बरोबर याच पाव इंचावरून मी हे मोजणार आहे. बघा, एकदम व्यवस्थित. जरा पण एक्स्ट्रा माप नाही आलं पाहिजे, थोडं पण कमी नाही आलं पाहिजे. पूर्ण असं मी पाव इंचावरून मोजते बघा, गोल 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 एकदम. आता हे जेव्हा मोजून होतं आपलं किती माप आलंय बघा. आता हे आलंय 8.5ला 1 रेष कमी. ठीक आहे, तर ते आपण मॅनेज करू. आपण हे 8.5 घेऊ. 1 रेष कमी जी आहे ती आपण कशी मॅनेज करायची मी तुम्हाला कटिंग मध्ये दाखवते. आता हे थोडंसं बाजूला ठेवूयात, आपण कॉलरची कटिंग शिकूया. आता कॉलरच्या कटिंग मध्ये मी एक पेपर घेतलाय साधा. या पेपरवर मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवते. ही जी कॉलर आहे, ही शर्ट कॉलर मी तुम्हाला शिकवली होती ती वेगळी आहे, ही वेगळी आहे. क्लासमध्ये शिकवलेली वेगळी आहे, ही वेगळी आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॉलरची जी उंची आहे ती डिसाईड करायची आहे. सगळ्यात पहिले आपण बघा, कॉलरची उंची कोणासाठी किती ठेवायची. आता माझ्यासाठी मी 2.25 इंच ठेवतेय. 33 छातीपर्यंत तुम्हाला 2.25 इंचाची कॉलर घ्यायची आहे. 34 पासून पुढच्या छातीसाठी तुम्हाला 3 इंचाची कॉलर घ्यायची आहे. मग ते कोणतंही माप असू दे, स्टँडर्ड माप आहे. ठीक आहे, 2.25, 33 पर्यंत 2.25, त्याच्या पुढे 3 इंच. आता बघा, मी 2.25 इंचावर मार्किंग करते इथून उभं. ठीक आहे, आय होप तुम्हाला दिसतंय इथे. पावणे 3. ठीक आहे, तर ही जी झाली आपली कॉलरची उंची. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय कॉलरची जी आपण मोजलेली बघा, जे आपण हाफ करून मोजलं होतं ना ते घ्यायचं आपल्याला. ते आलं होतं 8.5ला 1 रेष कमी. तर आपण मी इथे 8.5च ठेवणार आहे इथे. ठीक आहे, ते कसं मॅनेज करायचं मी तुम्हाला दाखवतेय. 8.5 ठेवतेय मी, म्हणजे चुकून जरी तुमच्याकडून कमी जास्त झालं तर ते कसं ऍडजस्ट करतात ते मला तुम्हाला दाखवता येईल. आता हे जे 8.5 घेतलंय ह्याला मी सरळ रेघ मारते इथे. ही एक रेघ आणि ही एक रेघ. आता इथे आपल्याला जी कॉलर आहे ती बनवताना इथून आपल्याला कंपल्सरी सर्वांच्यासाठी अर्धा इंच वरती जायचंय सर्व मापांसाठी. तर बघा, मी वरती जाते अर्धा इंच इथे. अर्धा इंच वरती जायचंय सर्व मापांसाठी. त्यानंतर ह्या पॉइंट पासून, म्हणजे आता समज आपण याला ए पॉइंट नाव दिलं. आता हा जो पॉइंट आहे, हा जो कोन आहे, कोपरा आहे, इथून आपल्याला पाव इंच बाहेर जायचंय सर्व मापांसाठी आडवं. ठीक आहे, पाव इंच बाहेर जातीये मी. बघा, फक्त पाव इंच बाहेर गेलीये मी. आणि हे सर्व मापांसाठी आपल्याला बाहेर जायचंय. त्यानंतर हा जो ए पॉइंट आहे आणि हा जो वाढवलेला बी पॉइंट आहे त्याला मी जोडतीये. तिरप जोडलं. त्यानंतर आता ए पॉइंट आणि हा समज आपण समजूया सी पॉइंट आहे. ए आणि सी चा मध्य घेऊयात आपण. सर्व मापांसाठी घ्यायचंय तुम्हाला मध्य. ठीक आहे, आता जो मध्य मिळालाय तुम्हाला त्याला समज आपण डी नाव देऊया. आणि डी ला आणि ए ला तुम्हाला असं जोडायचंय. बघा, मी कसं पकडलंय, एकदम कोपरा आहे हा. ठीक आहे, ह्या कोपऱ्यापासून आपल्याला इथे असं जोडायचं. आता हे जोडल्यानंतर आपल्याला बघायचंय मोजून की बाबा आपण किती घेतलं होतं, 8.5ला 1 रेष कमी. ठीक आहे, तर मग ते 8.5ला 1 रेष कमी आहे का बघूया आपण असं मोजून. हे बघा, मी हे असं मोजतीये. हा, तर हे बरोबर 8.5ला 1 रेष जास्त आहे. तर मग 8.5ला 1 रेष कमी इथे मार्किंग करते मी. बघा, बरोबर ह्या सी पासून
असं गोल 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 तुम्हाला ए पर्यंत मोजत यायचंय. ठीक आहे, आता हे आत आलं. मग जे आत आलंय त्याला आणि बी ला आपल्याला तिरपं जोडायचं. झालं, ही झाली तुमची कॉलर. आता हा तुमचा पॉइंट नाहीये, आपल्याला हा पॉइंट घ्यायचा आहे. ठीक आहे, कट करूयात आपण ह्याला. खूप सोपी कॉलर आहे ही. आता याला बघा इथेच फक्त कट करावं लागेल आपल्याला. त्यानंतर बघा हा ए पॉइंट आहे आणि ए पॉइंटच्या आतमध्ये आपण मोजलं होतं तो पॉइंट आहे. ठीक आहे, तर मी घेते हा पॉइंट इथे. त्यानंतर वरचा सरळ जी रेषा आहे ती कापायची आहे. बघा ही जी कॉलर आहे ती वरती रेषेच्या बाहेर जाते आणि खाली जेव्हा मोजू आपण त्यावेळेस थोडीशी आत येते. तुम्हाला हे मोजून बघायचंय कंपल्सरी कापण्याआधी. ठीक आहे, तसाच पॉइंट घ्यायचा नाहीये, नाहीतर ते एक्स्ट्रा होतं. आता बघा इथे तुमची बंद घडी राहणार आहे. हा मी सिंगल कागद घेतला होता. इथे तुमची बंद घडी राहणार आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. ह्याला मी कॅनव्हस नाही लावणार आहे. आता बघा हे जे अस्तर आहे याला मी ऍज अ कॅनव्हस म्हणून लावतेय. का लावतेय? कारण हा जो कपडा आहे ना, ह्याला जिथे जिथे इस्त्री चुकून पण फिरवली ना तर हे खराब होते. बघा आता इथे बघा कसं झालंय, हे श्रिंक झालंय. आणि हे बघा इथे मी इस्त्री नाही फिरवली तर ऍक्च्युली मागच्या बाजूने फिरवली, अस्तरच्या बाजूने, स्टील ह्याला असं झालंय. सो कापड फॉल्टी असल्यामुळे मी ह्याला कॅनव्हस नाही लावते, कारण मला ते खूपच खराब होऊन जाईल, कॉलर व्यवस्थित नाही होणार. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे जे मी आत्ता अस्तर कापते ना हे तुम्हाला कॅनव्हसवर लावायचे. कॅनव्हस तुम्हाला असं कापायचंय आणि सेम आपण जशी कॉलर बनवतो तसं बनवायचंय. तर मी कॅनव्हसच्या ऐवजी हे अस्तर वापरते, लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता बघा ही जी बाजू आहे, बंद बाजू आहे, इथे बंद घडीवर, इथे बघा बंद घडी आहे माझी. ठीक आहे, मी अशी ठेवतीये ह्याला आणि ठेवल्यानंतर याला ऍज इट इज आपल्याला कट करायचं. बघा मी ह्याला पिन्स लावते. याला कुठेही कसंही वाढवायचं नाहीये माप. बघा ही जी कॉलर आहे ती कट झाली आहे, पण तुम्ही हे असंच कॅनव्हसवर कट करा. ठीक आहे, आता मी ह्याला मेन फॅब्रिक 2 घेतीये. आता 2 का घेतीये? कारण ही कॉलर पलटी झाल्यानंतर सुद्धा खालच्या बाजूनी पण दिसणार आहे. सो आपण ह्याला अशी बनवायची की ती कुठल्याही बाजूनी दिसली तरी ती विचित्र नाही दिसली पाहिजे. ठीक आहे, तर बघा आता ह्याला बघा, समजा तुमचं हे कॅनव्हस आहे तर कॅनव्हस पासून मोठं मोठंच ठेवायचंय ह्याला. ठीक आहे ना, कॅनव्हस पेक्षा थोडस मोठे असले पाहिजेत दोन्ही पार्ट. आता मी हा एक पार्ट काढलाय, बघा हा एक पार्ट आहे. अजून एक पार्ट काढूयात आपण ह्याचा. ठीक आहे, एवढाच. बघा मी हे असं काही परफेक्ट नाही कापलं, ओबडधोबडच कापलंय.
ही जी कॉलर असणार आहे तुमची ते तुमचं कॅनव्हस असणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, ह्या कुठल्या तरी एका भागावर तुम्हाला हे कॅनव्हस चिटकवून घ्यायचंय. पण आता मी ह्याला चिटकवत नाहीये, तर मी ह्याला पिन्स लावतेय. अगदी केअरफुली मी ह्याला लावतेय, मध्ये कुठली चुणी पडू देत नाहीये. आता मी ह्याला सगळ्या बाजूनी स्टिच करून घेते, कारण मग हे हल्लं नाही पाहिजे. बघा, आता ही जी स्टिच करायची जी प्रोसेस आहे तुमची ती होणार नाही, कारण तुम्ही ऑब्व्हियसली चिटकवलं असणार आहे. तर आता मी काय करतेय, बघा हा जो गोलवा भाग असतो ना, एक भाग तुमचा सरळ भाग आहे, एक भाग तुमचा सरळ भाग आहे आणि एक गोलवा भाग आहे. जो गोलवा भाग आहे ना तो तुमचा मानेपाशी जोडला जाणारा भाग आहे. ठीक आहे, तर याच्या बाजूला मी बरोबर अर्धाच इंच कपडा ठेवून एक्स्ट्राचं कापड कापून टाकतीये. बघा, अर्धाच इंच ठेवतीये मी. आता अर्धा इंच ठेवल्यानंतर बरोबर हे जे हा जसं तुमचा आकार आहे तसं तुम्हाला असं करून इथे बरोबर स्टिच मारून घ्यायचंय. ठीक आहे, मी स्टिच मारून घेते. बघा, आता ही जी स्टिच मारून घेतली आपण मागच्या बाजूनी, हे असं दिसणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला करायचंय काय, ही जी दुसरी बाजू आहे कापडाची, ही जी कापडाची दुसरी बाजू आहे त्याला आपल्याला ह्या कापडावर ठेवायचे. बघा, ही पण सरळ बाजू हवी तुमच्या कापडाची आणि ही पण सरळ बाजू, ही उलटी बाजू आहे आपली. ठीक आहे, तर आता ह्या दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवल्यानंतर तुम्ही काय करा, पिन्स लावून घ्या, म्हणजे ते हलणार नाही. तुम्हाला शिवताना कधी प्रॉब्लेम नाही येणार मग. आता पिन्स लावून घेतल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला कुठून कुठून शिवायचंय. जे आपण हे फोल्ड मारले ना तो भाग सोडून द्यायचा आपल्याला. फोल्ड मारलेला भाग सोडून द्यायचा आहे आणि इथे बरोबर तुम्हाला इथून स्टिच करायचंय. इथून बरोबर जसा तुमचा कॉलरचा आकार आहे त्या आकाराच्या बाहेरच्या बाजूनी कडेकडेने शिवायचंय. फक्त ही बाजू जी आहे ती तुमची ओपन राहील, बाकी तिन्ही बाजू तुम्ही शिवून घेणार आहात. आता इथे जेव्हा तुम्ही शिवायला सुरुवात करता तिथे तुम्हाला शिलाई लॉक करायला विसरायचं नाहीये. आता जसा कॉलरचा आकार आहे तसा कडेकडेने मी याला शिवून घेते. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही 5ची टीप मारा. कॉलर जर व्यवस्थित आली तरच तुम्हाला पक्की शिलाई मारायची आहे. आता इथे पण बघा, कॉलर अशी मी बघितलं कुठपर्यंत स्ट्रेच होतीये काय, आणि इथे मात्र मला लॉक करायचंय. आता पिन्सची काही गरज नाहीये, आपलं सिक्युअर झालेलं आहे दोन्ही भाग. पिन्स काढून टाकते मी आणि हे जे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी कापून टाकते.
हे कापड कापताना तुम्हाला काय करायचे, जिथे कोपरे आहेत तुमचे, ठीक आहे, तर कोपरे आहेत तिथे तुम्हाला नॉचेस मारायची आहे. आता नॉच मारल्यानंतर तुम्हाला कोपऱ्याला बघा, हा भाग आणि हा भाग असा दुमडायचा आहे, अँड देन तुम्हाला कोपरा पलटी करायचा आहे. सेम इकडे पण असंच करायचंय तुम्हाला. हा भाग आणि हा भाग आत दुमडायचा आणि कोपरा पलटी करायचा. तुम्ही पेन्सिल किंवा पेन वापरा, तुम्ही कात्री नाही वापरायची, नाहीतर तुम्ही ते उकडून ठेवाल, फाटू शकतं हे, ठीक आहे. अगदी जेंटली तुम्हाला हे काढायचंय कोपरा. आता इथे कोपरा काढल्यानंतर तुम्हाला इथे इस्त्री फिरवायची, पण मी ह्याला हे कापड बरोबर नाहीये त्यामुळे मी इस्त्री नाही फिरवू शकत ह्याला, त्यामुळे मी ह्याला साईडने टीप मारते. पण तुम्हाला ह्याला टीप नाही मारायची, लक्षात ठेवा. टीप मारली की छान नाही दिसत, पण मी टीप मारते ह्याला. आता ही कॉलर व्यवस्थित बसल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथे जो काही हा भाग आहे इथे फक्त अर्धाच इंच, किंवा मग तुम्ही जर एकदम व्यवस्थित शिवता येत असेल तुम्हाला, तुम्ही प्रोफेशनली बऱ्याच वर्ष शिवत असाल, तर इथे फक्त पाव इंच जागा ठेवा, कारण नंतर मग तुम्हाला शिवता येईल व्यवस्थित. पण जे बिगिनर आहेत त्यांना मी सांगेन की इथे अर्धा इंच ठेवा, तुम्हाला प्रॉब्लेम होईल नाही तर जोडताना कॉलर. मी ते पाव इंच ठेवतीये. ह्याचे दोरे पण खूप निघतायत. हे कापड व्यवस्थित नाहीये, ठीक आहे. आता हे जे एक्स्ट्राचे दोरे आहेत ते मी काढून टाकले. आता या कॉलरचा मला मध्य काढायचा आहे, बघा असं बंद करून आपल्याला इथे मध्य काढायचं आहे. मध्य काढल्यानंतर इथे मी अगदी छोटीशी, म्हणजे एकदम एकदम छोटीशी नॉच मारतीये, अगदी नावाला. त्यानंतर आपल्याला ह्याला आता जोडायचंय, कॉलर जोडायची आपल्याला. तर कॉलर जोडताना हे सगळं आपण काढून टाकूया. कॉलर जोडताना नेहमी 5ची टीप घ्यायची, कधीही पक्की शिलाई डायरेक्ट मारायची नाही. इथून सुरुवात करते मी, आणि इथून सुरुवात करताना मात्र मी पाव इंचावरून शिलाई मारणार आहे. बघा ही आतली बाजू आहे, आतल्या बाजूवर ठेवली आहे मी कॉलर. कॉलर कधीही जोडताना 5ची टीप मारून जोडायची, म्हणजे जरी चुकीची जोडली गेली उसवताना प्रॉब्लेम नाही होत. एकही चून नाही पडू द्यायची, आणि बिलकुल कापड ओढायचं नाहीये तुम्हाला, ना वरचं कापड ना ब्लाउजचं कापड. आता हे बसवल्यानंतर
जे काही मार्जिन आहे ते सगळं आतल्या बाजूला ढकलायचंय आणि याला अजिबात ओढून ताडून नाही घ्यायचं, एकदम आल्हाद शिवायचे. बघा सगळं मार्जिन मी आत टाकलंय कॉलरच्या, जे एकदम नीट अँड क्लीन दिसतंय. आता ह्याला एकदम कडेकड्याने स्टिच करून घ्यायचं आपल्याला. आता इथे मात्र मी स्टिच करताना जी आपली नॉर्मल टीप असते ती देतीये, 5ची टीप नाही मारत आहे मी इथे. टीप लॉक करायला विसरायचं नाहीये. बघा हे असं उलट बसतं, ठीक आहे. ही कॉलर अशी बसणार आहे. बघा आता आपण हा आतमध्ये कपडा ह्यासाठीच लावला होता की जरी आपल्याला कॉलर अर्धवट, म्हणजे आता समज मी इथे चेन लावली आहे आणि ही चेन मला फक्त थोडंच लावायचंय, म्हणजे मला फक्त डीप नेक पर्यंतच घ्यायचं, असं थोडंसंच बुबी झाकायच्यात, तर मात्र मग इकडे तुम्हाला आतमध्ये अस्तरचा कपडा दिसू नये म्हणूनच आपण हा कपडा लावला, ठीक आहे. तर यासाठी तुम्ही असं पूर्ण बंद वगैरे पण घालू शकता, म्हणजे तुमची ही प्रॉपर शर्ट सारखी कॉलर वाटेल, पण तुम्ही हे असं ओपन पण ठेवू शकता. बाकीचा ब्लाऊज आहे तसाच शिवायचा, तुम्ही जशी बाही जशी बसवता तशीच बसवायची आहे. तुम्हाला फिटिंग पण आपण नॉर्मल ब्लाऊजला करतो तशीच करायची आहे, त्याच्यामध्ये वेगळे काही चेंजेस नाहीये. ब्लाऊज रेडी कसं झालंय ते तर तुम्ही बघितलंच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.